नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघता आहात की आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या मतदारसंघ आहेत तिथे जातोय, महत्त्वाच्या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये जातोय आणि तुम्हाला तिथल्या उमेदवारांची, नेत्यांशी, जनतेशी चर्चा घडवून आणतो आहोत. आज आम्ही आहोत सातारमध्ये आणि साताऱ्यात श्रीमंत छत्रपती शिवेंद्रजी राजे भोसले आपल्यासोबत आहेत. इथले उमेदवार आहेत. सलग यापूर्वी ते 2004 पासून निवडून येत आहेत. 3 वेळा राष्ट्रवादीच्या तिकिटावरनं आणि गेल्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरनं. यावेळी पुन्हा एकदा ते भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत. महायुतीचे उमेदवार आहेत. राजे, कशी यावेळची निवडणूक नेहमीप्रमाणे तुम्हाला निवडणूक चांगली चालली आहे. सर्व पक्षाचे, सर्व महायुतीचे, सर्व आमचे घटक पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्या प्रचारात आणि विजयी करण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. दुसरं म्हणजे गेले 5 वर्ष मी माझ्या मतदारसंघात काम करतोय. बरं म्हणजे ज्यावेळेला आमचं सरकार नव्हतं त्यावेळेला पण मी बरीचशी कामं केली. नंतर आमचं भाजपचं सरकार आलं त्यावेळेला पण बरीचशी. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे. गेले 5 वर्ष लोकांच्या कायम संपर्कात आहे मी आणि त्यामुळं तशी निवडणूक अवघड नाही आहे. मी असं काही नाही, पण आम्ही पूर्ण ताकद आम्ही सगळ्यांनी लावली आहे. हा तसं मग पाहायला गेलं तर काँग्रेस राष्ट्रवादीचा गड होता एकेकाळी, पण तुम्ही किंवा उदयनराजे इकडे आलात आणि तो युतीकडे कल झाला त्याचा. तोच ट्रेंड अजून कायम आहे असं दिसतंय. काय नेमकं वातावरण? 100% जिल्ह्यामध्ये ह्या निवडणुकीत अजून मोठा फरक पडेल. आमच्या अपेक्षेप्रमाणे कमीत कमी 5 ठिकाणी तरी, म्हणजे मी थोडं कन्झर्वेटिव्ह बोलतोय, पण 5 ठिकाणी तरी महायुतीचे उमेदवार जिल्ह्यामध्ये नक्की विजयी होतील अशी परिस्थिती आहे. गड हा होता पूर्वी, पण शेवटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनीच विचार केला पाहिजे की गड का ढासळला मग होता, तर मग तो राखता का आला नाही. काहीतरी तर चुका झाल्या थोडक्यात, किंवा काही दुर्लक्ष झालं जिल्ह्याकडं. जिल्ह्याच्या मूलभूत जे प्रश्न होते, आमच्या पाण्याचा विषय, धरणांचे आमची कामं असतील पूर्वी जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीत. अगदी खटाव मान असेल किंवा आमचा सातारा तालुका पण असेल, किंवा म्हणजे थोडं आमचं जिल्हा म्हणून जर आपण विचारलं तर माझं म्हणणं आहे की सातारा जिल्ह्याला गृहीत धरलं जायचं. हे पूर्ण ताकद आम्ही देत होतो, म्हणजे राष्ट्रवादीला, काँग्रेसला, सगळ्यांना ते ताकद देत होतो. त्यामुळे इथल्या सर्व नेतृत्वांना, वरचे राज्य पातळीवरची जी नेते मंडळी आहे ती गृहीत धरायची किंवा सातारा जिल्हा म्हणजे हा ठीक आहे, हे चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आणि चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे म्हणले की इथं सगळं ते राहिलं नाही. आता चव्हाण साहेबांचे विचार आम्हाला सगळ्यांना आज पण मान्य आहेत, पण खरं म्हणजे आज चव्हाण साहेबांच्या विचारावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी चालली आहे का हा विषय महत्वाचा आहे. युती आणि आघाडी असं दोन्ही जर आपण विचार केला तर कशी टक्कर वाटते तुम्हाला पूर्ण राज्यभरामध्ये? नाही, आता लोकसभेनंतर थोडी परिस्थिती वेगळी झाली होती, हे मान्य आहे आम्हाला. पण लोकसभेनंतर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादांनी यांनी व्यूहरचना केली आणि जशा पद्धतीनं जी परिस्थिती हाताबाहेर जाऊन न देणं जे म्हणतो आपण, ते त्यांनी केलं. डॅमेज कंट्रोल झाला आपण म्हणू, केलं. या नवीन योजना राबवल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना, ती राज्यामध्ये पूर्ण यशस्वी झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांची लाईट बिलाची माफी, तो एक फार विषय. हे आता परवा मी आपल्याला माझ्या मतदारसंघातलं उदाहरण सांगतो. मी एका गावात प्रचाराला गेलो होतो आणि तिथं मी बोलता बोलता हा विषय काढला किंवा सरकारनं तुम्हाला ही 7.5 HP पर्यंतच्या लाईट बिलाची माफी दिली आहे थकबाकी. हे ऊस बागायत गाव आहे, म्हणजे ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर होती. तिथल्या समोर बसलेल्या गर्दीतला एक माणूस बसल्या बसल्या म्हणजे जोरात बोलला, म्हणला आमच्या एका गावाला 5 कोटी माफ झाले. ही माफी काही छोटी नाहीये. एका गावामध्ये जर 5 कोटी रुपये वीज बिलाचे माफ होत असले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम नक्की युती सरकारनं आमच्या केले आणि त्यामुळे शेतकरी समाधानी आहे सरकारवर. आणि परत एकदा शेतकरी सुद्धा महायुतीला सत्तेमध्ये आणायला तयार आहे असं मला स्पष्ट वाटतं. असा एक सारखा प्रचार केला जातो आघाडीकडनं की या योजना निवडणुकीपुरत्या आणलेल्या आहेत आणि निवडणूक झाल्यावर बंद करतील. लाडकी बहीण असो किंवा अन्य योजना असो.
पण माझं एक मी विरोधकांना सोडा, मला काही विरोधक तर बोलत राहणार, पण माझा अ, आम जनता ज्याला आपण म्हणतो किंवा मतदारांना एक आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशी आतापर्यंत कुठली योजना निवडणुकीसाठी जाहीर केली आणि बंद केली हे मतदारांनी विचार करावा. आज शेतकरी सन्मान योजना चालू आहे, त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात. आज महिलांसाठी जी जी योजना घरेलू महिला त्याचे पैसे येतात. मुद्रा लोन आज सुद्धा त्याचं सगळं चालू आहे. आता राज्यात सुद्धा हे त्यामुळं लाडकी बहीण योजना आता भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात हे केले की आम्ही 1500 वरनं 2100 करणार आहे. बंद करायची असती तर जाहीरनाम्यात घेतलंच नसतं 2100 करणार आहे म्हणून. त्यामुळं कुठलीही योजना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं तात्पुरती सुरू केली आणि बंद केली असं नाही. आणि दुसरं, विरोधकांचा आपल्याला जर आठवत असेल, ज्यावेळेला अधिवेशनामध्ये ह्या योजना जाहीर झाल्या, अजितदादांनी फायनान्स मिनिस्टर म्हणून हे ज्यावेळेला घोषणा केली, त्यावेळेला हेच विरोधक म्हणत होते की हे काय करणार नाही, हे नुसते घोषणा, यांच्याकडे पैसे नाहीत. ज्यावेळेला मला आठवते इथं फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि सगळीकडे महिलांची रांग लागायला लागली फॉर्म भरण्यासाठी लाडकी बहीण, त्यावेळेला हीच लोक जाऊन सांगायची की वेळ वाया घालवू नका, तुम्हाला काय मिळणार नाही, हे नुसतं जाहीर केलं, हे काय पैसे तुम्हाला देणार नाहीत. आणि ज्यावेळेला पैसे जमा झाले त्यावेळेला हे सांगायला लागले की 1500 महायुती देते, आम्ही 3000 देऊ. मी हे काय किती दुटप्पीपणा, म्हणजे हा किती टप्पीपणा म्हणायचा. तर ह्यांचे जे शेजारचे राज्य आहेत, कर्नाटक आहे, तेलंगणा आहे, तिथं का नाही अशा योजना मग काँग्रेसनं केल्या आतापर्यंत? का नाही तिथं असं काही केलं? कुठंच नाही झालेलं. 3 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांचं पण सरकार होतं. राष्ट्रवादी त्यावेळेला सत्तेत होती, काँग्रेस सत्तेत होती. त्यावेळेला काय नाही अशा योजना काढल्या त्यांनी, महिलांसाठी असू दे, तरुणांसाठी असू दे, शेतकऱ्यांसाठी असू दे. का नाही अशा योजना काढल्या? जे थेट म्हणजे ज्याचा थेट लाभ खात्यामध्ये जातोय. कुणाला तरी त्याच्यावर भ्रष्टाचार करण्यासाठी नाही, हे थेट खात्यामध्ये त्या लाभार्थ्याच्या खात्यात पैसा जातो, हे महत्वाचं आहे. आणि मी जे एक बघितलं ना, म्हणजे हे महाविकास आघाडीचे जे ते म्हणतात की 1500 रुपये काय फार मोठी रक्कम नाही. पण मी मतदार, आता मी फिरतोय, पण ते गावाकडच्या म्हणजे ग्रामीण भागातल्या महिला किंवा अगदी सातारा सारखं, आता आमचं शहर पुण्या मुंबईपेक्षा फार छोटं आहे, पण इथल्या महिलांना एक एक अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे की आज मुंबईतनं कोणतर आमची काळजी घेत आहे. माझ्या खात्यामध्ये मुंबईतनं मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस 1500 रुपये थेट पाठवून देतात, म्हणजे माझी काळजी घेणारं सरकारमध्ये कोणतरी आहे. मी कोणतरी महाराष्ट्राची आहे, भगिनी आहे, बहीण आहे, आणि माझ्यासाठी कोणतरी मुंबईत बसून निर्णय घेते, माझा विचार करते आणि माझ्या खात्यात 1500 रुपये पाठवून देते. ही भावना या सगळ्या बहिणींच्या, भगिनींच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर जागी झाली. हे महत्वाचं आहे. मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे खास करून मराठवाड्यात जास्त आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सुद्धा काही पट्ट्यामध्ये दिसून येतो. कसं बघता तुम्ही, याचा परिणाम कसा होईल? आता मराठा आरक्षणाचं पहिलं तर माझं प्रश्न जो आहे तो महाविकास आघाडीच्याच नेते मंडळींना, की काँग्रेस एवढे वर्ष सत्तेत होतं, म्हणजे माझे वडील पण काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीची सत्ता होती, आदरणीय पवार साहेबांचं तर अख्खं राज्य त्यांच्या ताब्यात होतं, दिल्लीमध्ये त्यांचं फार मोठं वजन होतं साहेबांचं. मग पहिला विषय असा आहे की मराठा समाज हा काय आत्ताच एकदम गरिबीच्या ह्याच्यात गेला का, म्हणजे त्यांची असं नाही आहे परिस्थिती. हा वर्षानुवर्ष मराठा समाजाची म्हणजे उतरती काळा लागली आहे. आणि ह्या ह्याच्यामध्ये जर ज्यावेळेला काँग्रेसकडं पूर्ण सगळी सत्ता वगैरे होती किंवा पवार साहेबांच्या हात, त्यावेळेला जर ह्यांनी निर्णय केला असता थोडाफार तरी मराठा समाजासाठी, तर आज जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे, ओबीसी आणि मराठा जे समोरासमोर आलेत आणि आता ते माझं तू काढून घेतोय का तुझं मी काढून घेतोय अशा याच्यामध्ये आले, हे झालं नसतं. भले मी म्हणतो थोडंफार जरी मराठा समाजाला काहीतरी जर दिलं असतं, अगदी टक्केवारीमध्ये मी नाही हे करू शकणार, तरी मराठा समाजाची मुलं आज जी रस्त्यावर एवढी अग्रेसिव्हली फिरतात किंवा जरंगे पाटलांच्या मागं, आज जरंगे पाटलांचं पण नेतृत्व सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व आहे, त्यांच्या मागं पण एवढं मोठं नेतृत्व कसं ते झालं? आता त्यांना समाजानं एक उचलून धरलं ना. मग हेच जर ज्यावेळेला काँग्रेस आणि यांची सत्ता असताना जर केलं असतं, तर आज महाराष्ट्राची ही परिस्थिती जी काय सामाजिक बिघडायला लागली आहे किंवा त्या ह्याच्यावर आली आहे, हे झालं नसतं. त्यावेळेला थोडाफार न्याय जरी दिला, तर मी म्हणतो थोडाफार, फार देऊ नका. ठीक आहे, मराठा समाज महाराष्ट्रात मोठा आहे,
त्यामुळे त्याचा परिणाम आपण थोडाफार जरी यांनी निर्णय केला असता त्या काळात तर 100% हे वातावरण एवढं चिघळलं नसतं. पण आजच्या घडीला सुद्धा मराठा समाज आणि ओबीसी समाज यांचं समतोल राखण्याचं काम आणि या दोन्ही समाजांना कायदेशीररित्या टिकणार म्हणजे ओबीसीचं तर आहे, पण मराठा समाजाला कायदेशीररित्या टिकणारं आरक्षण जर कोण देऊ शकतं तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातनं पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या दोघांच्या माध्यमातूनच हे होऊ शकतं. नाहीतर दुसऱ्यांच्या ह्याच्यातलं हे काम शक्य नाही दुसऱ्यांकडनं. निवडणुकीची धामधूम चालू आहे, तुम्ही प्रचारामध्ये आहात, तरी आम्हाला एवढा वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा. थँक्यू. दर्शको, शिवेंद्र राजे भोसले आपल्याशी बोलत होते. तुमचं काय म्हणणं आहे, सातारबद्दल तुमच्या काय मागण्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तुर्तास मी इथून कॅमेरामन विनोद इंगोलेसह आपली रजा घेते.